कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू देवा, तू माझ्या आयुष्यात लीला आणलंस। थँक्यू पार्टनर, तू मला एजेंट सारखा लाईफ पार्टनर दिलास। तुला माहिती हे मंदिर कशासाठी फेमस आहे? कशासाठी? तुला ते गाणं आठवतंय? कुठलं? जय जय शिव शंकर काटा लागेल, ते गाणं याच मंदिरात शूट झालं होतं। खरंच? किती मस्त। मग काय मागितलं देवाकडे? मी माझ्या पार्टनरचे आभार मानले की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आता तुम्ही मला आय लव्ह यू म्हणले। याचे तुम्ही काय मागितले? मी देवाचे आभार मानले की तू माझ्या आयुष्यात आली। तुला माहिती लीला, अजून एक या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की जी जोडी इथे एकत्र प्रार्थना करते ती आयुष्यभर एकत्र राहते। सर प्लीज एक रात के लिए रूम चाहिए प्लीज। मुझे मेरे हस्बैंड के लिए कॉफी बनानी थी, मैं फिर से आपके किचन में जाऊं प्लीज? सर प्लीज दीजिए ना, एक रात का तो सवाल है, एक रात का। आप यहाँ? वो मुझे आज रात के लिए यहाँ पे एक रूम चाहिए था, इसलिए आया था। एक्चुअली वो पहाड़ी वाला मंदिर है ना, वहाँ पे जो भी मन्नत मांगते हैं वो पूरी होती है। और मेरी माँ की तबीयत ठीक नहीं है, उनकी लंबी उम्र के लिए मुझे मन्नत मांगनी है। और आप टेंशन मत लीजिए, आप बस दिल से मन्नत मांगिए, आपकी माताजी बिल्कुल ठीक हो जाएगी। अब सुनिए ना सर, इनको बहुत ज़रूरत है, प्लीज़ कोई रूम दे दीजिए ना मेरे लिए प्लीज़। प्लीज इतना इंसिस्ट कर रही हो तो मैं दे देता हूँ। थैंक यू। थैंक यू सो मच, मैं सामान लेके आता हूँ ऐसा। और आप भी, आपको भी अगर किसी की लंबी उम्र की मन्नत मांगनी होगी ना तो आप वो ज़रूर पहाड़ी वाले मंदिर पे जाना, वहाँ पे सबकी मन्नत पूरी होती है। थैंक यू सो मच। मी पण जाऊ का उद्या त्या मंदिरात एजेंटच्या दीर्घायुष्यासाठी मन्नत मागायला? चांगली आयडिया, उद्याच जाते। आणि यशला आळू वड्या खूप आवडतात, पण तळलेल्या नाही बरं का, वाफवलेले। ताई सुरी देता? सुरी हातात नाही घ्यायचे, भांडण होतात। ताई तुम्हाला एक सांगू का? बोल। मला पण वाफवलेल्याच आळू वड्या आवडतात। अरे वा, आवडी निवडी मॅच होतात तुमच्या। काय झालं ग? लीलाईंचा कॉल आहे ना, घे की, आपण नंतर बोलू। नाही ताईच आहे ना, मी करेन तिला नंतर फोन। दुर्गा ताई, आपण उद्याच यशसाठी आळू वड्या बनवूया आणि मला तुम्ही तुमची पद्धत दाखवा। चालेल। ही रेवती आता लीलाचा फोनही टाळायला लागली आहे, हेच तर हवं होतं मला। मग उद्या सकाळी नाश्त्याला इडलीचा रवा भिजत घाला। हा, बरेच दिवस झाले इडलीचा बेत झाला नाहीये। आणि मग उद्या दुपारी येऊ का जेवणाचं- घरात? आई तू आता इकडे ह्या वेळेला कशी आलीस आणि
फोन वगैरे काहीच न करता सगळं ओके आहे ना? अगं 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 था काय सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस? इथेच उत्तर देऊ? आत बोलवणार नाहीयेस? अहो असं काय करता कालिंदी ताई, या या या. रेऊ पण ना रेवती काय पाणी मुलगी आणा. आहे? हो. बसा. बोला. आई सांग ना काय झालं तू एवढ्या रात्री? हो 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 सांगते. काय बाई पोरीला जरा चैन नाही. घे चार्जर तुझा. घरी विसरली होतीस ना, तो द्यायला आले. घे घे. हो कालिंदी ताई, एवढ्या रात्री तुम्ही फक्त चार्जर द्यायला आलात? मी दिला असता रेवतीला चार्जर. एवढं काय त्यात? वहिनी, तुम्ही मला तर तुमचा चार्जर कधीच दिला नाही. मी मागितलं. नाही ते म्हणजे चार्जर द्यावं एवढंच काही कारण नाहीये माझ्या इथे येण्याचं. काय झालं बोला ना. ते काय झालंय, रेऊचे बाबा एक दिवसासाठी बाहेर गेले. आता घरी मी एकटीच, तर दिवसभर काही वाटलं नाही मला. पण हे असं रात्री एकटं म्हणजे सवय नाही ना मला असं एकटीला राहण्याची. त्यामुळे मला असं वाटतं की मी रेऊला आज माझ्याबरोबर घेऊन जाते. हा एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी लवकर पाठवेन तिला घरी. हा नाही हो कालिंदी ताई, मला काहीच माझी हरकत नाहीये, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. पण कसं आहे ना, तुमची रेवती आम्हालाच फारशी मिळाली नाहीये. बघा ना, लग्न झाल्या झाल्या दोघेही गेले हनीमूनला, ते आत्ता परततायत. हो. आता परत माहेरी. तुम्ही हेच म्हणावं हे हवं होतं मला. बरं मग आता म्हणा, तुम्ही पण इथेच राहा. त्यासाठीच तर आले मी. म्हणा म्हणा. एजे, हॉटेलवाल्यांनी आपलं वेकेशन फारच मनावर घेतलंय. नाही, हे सगळं त्यांनी माझ्या सांगण्यावरून केलं. मी चेंज करून येते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.